नमस्कार, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझा यूट्यूब चॅनल नंदू सर मॅथमॅटिक्स। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण डिफरन्सिएशन्स म्हणजे डेरिव्हेटिव्ह 12th मॅथमॅटिक्स सेकंड पार्ट मधला पहिला चॅप्टर त्याच्यामधला एक्सरसाइज 1.1 मधला क्वेश्चन नंबर 2 एक्सरसाइज 1.1 मधला क्वेश्चन नंबर 2 त्यातले फर्स्ट टू 10 पहिले जे 10 सब क्वेश्चन आहेत त्याच्यामधले आपण ते सॉल्व्ह करणार आहोत। तर पेज नंबर आहे 12 नंबरचं पेज तुमचं मॅथमॅटिक्स अँड स्टॅटिस्टिक पार्ट सेकंड 12 मधलं। चला पाहून घेऊ आपण। चला लक्ष द्या, एक्सरसाइज 1.1 मधला सेकंड नंबरचा क्वेश्चन। तर हा सेकंड नंबरचा क्वेश्चन चालू करायच्या आधी सेकंड नंबरचा क्वेश्चन चालू करायच्या आधी आपण काहीतरी थोडंफार बेसिक पाहून घेऊ। त्याच्या आधी आपण एक क्विक रिव्हिजन घेऊन घेऊ की बॉस स्टँडर्ड डेरिव्हेटिव्ह आपले आपण रिवाइज करत असतो ते रिवाइज करून घेऊ। इकडून मी म्हणतो तिकडून तुम्ही म्हणा। सगळ्यात पहिले डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट इज इक्वल टू 0, डेरिव्हेटिव्ह ऑफ x इज इक्वल टू 1, डेरिव्हेटिव्ह ऑफ x टू द पॉवर n इज n x टू द पॉवर n minus 1, डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट x इज इक्वल टू 1/2 रूट x, डेरिव्हेटिव्ह ऑफ a टू द पॉवर x इज a टू द पॉवर x इंटू log a, डेरिव्हेटिव्ह ऑफ 1/x इज -1/x स्क्वेअर, त्यानंतर डेरिव्हेटिव्ह ऑफ e टू द पॉवर x इज e टू द पॉवर x, डेरिव्हेटिव्ह ऑफ sin x is equal to cos x, derivative of cos x is equal to minus sin x, derivative of tan x is equal to sec square x, derivative of cot x is equal to minus cosec square x, derivative of sec x is equal to sec into tan x, derivative of cosec x is equal to cosec x into cot x। हे झाले आपले स्टँडर्ड डेरिव्हेटिव्ह। त्यानंतर दोन रूल होते, एक होता मल्टिप्लिकेशन म्हणजे u इंटू v, दुसरा होता डिव्हिजन वाला u बाय v। मल्टिप्लिकेशन मध्ये काय असते, दोन फंक्शन मल्टिप्लिकेशन मध्ये आहेत u इंटू v, मग फर्स्ट फंक्शन ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन प्लस सेकंड फंक्शन ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन। u बाय v मध्ये काय, सेकंड फंक्शन ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन मायनस फर्स्ट फंक्शन ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन अपॉन सेकंड फंक्शन स्क्वेअर। मी इकडून म्हणतो तुम्ही तिकडून म्हणत जा, रिव्हिजन दररोज करत जा। चला आपला आहे एक्सरसाइज 1.1 मधला क्वेश्चन नंबर 2 त्याच्यामधला हा पहिला क्वेश्चन। चला तर हा पूर्ण क्वेश्चन आहे टोटल 18 क्वेश्चनचा, 18 सब क्वेश्चन म्हणजे एक्सरसाइज 1.1 मधला दुसरा जो क्वेश्चन आहे त्यामध्ये 18 सब क्वेश्चन आहेत। त्याच्यामधले अर्धे आपण या व्हिडिओमध्ये घेऊ, अर्धे आपण समोरच्या व्हिडिओमध्ये घेऊ, ठीक आहे। तर त्याच्या आधी आपण काहीतरी बेसिक पाहू। सगळ्यात पहिले तर ट्रिग्नोमेट्री मध्ये टॅन आपल्याकडे 6 फंक्शन आहेत, साइन, कॉस, टॅन, कॉट आणि सेक। त्याच्यामध्ये पहा टॅन थिटाला पहा, समजा टॅन थिटाला आपण लिहू शकतो साइन थिटा अपॉन कॉस थिटा। पहा टॅन थिटा काय लिहू शकतो, साइन थिटा अपॉन कॉस थिटा। त्यानंतर कॉटला काय लिहू शकतो सर, कॉट थिटा इज इक्वल टू कॉट थिटा इज इक्वल टू याचा उलटा कॉस थिटा अपॉन साइन थिटा। पहा ह्या दोन गोष्टी तुम्हाला माहित पाहिजेत, या क्वेश्चन मध्ये कामात येणार आहेत। त्यानंतर आणखीन काय माहित पाहिजे सर, हाफ अँगल फॉर्म्युले माहित पाहिजेत। हाफ अँगल फॉर्म्युलेमध्ये साइन 2 थिटाचा फॉर्म्युला, साइन ऑफ 2 थिटा इज इक्वल टू 2 साइन थिटा इंटू कॉस थिटा। पहा हाफ अँगल म्हणजे पहा इथं अँगल होता डबल, इथं काय झाला हाफ झाला म्हणजे अर्धा झाला, जास्त टेन्शन घ्यायचं काम नाही। म्हणजे इथे अँगल डबल असेल सर तर इकडे अर्धा होईल काय, बिलकुल। मग सर साइन थिटाचा फॉर्म्युला काय होईल, साइन थिटा इज इक्वल टू 2 साइन थिटा बाय 2 इंटू कॉस थिटा बाय 2। पहा हाफ अँगल झाला, हे झाले आपले हाफ अँगल फॉर्म्युले। हा साइन 2 थिटाचा फॉर्म्युला तुम्हाला कामात पडणार आहे। त्याच्यानंतर आणखीन काय कामात पडणार आहे सर, रेसिप्रोकलच्या पेअर म्हणजे काय, पहा साइन थिटाचा साइनचा रेसिप्रोकल कोण आहे, कोसेक। साइन थिटा इज इक्वल टू 1 बाय कोसेक थिटा। याला कसं लिहू शकतो, पहा साइन थिटा इक्वल्स टू 1 अपॉन कोसेक थिटा किंवा कोसेक थिटा इज इक्वल टू 1 बाय साइन थिटा। याला आपण हे लिहू शकतो व्हाईस वर्सा, म्हणजे कोसेक थिटा COSEC थिटा इज इक्वल्स टू 1 अपॉन साइन थिटा असं लिहू शकतो। साइनचा रेसिप्रोकल कोण आहे, कोसेक। त्यानंतर साइन नंतर कोण असते, कॉस, कॉसचा रेसिप्रोकल कोण आहे, सेक। म्हणजे पहा कॉस थिटाला आपण 1 अपॉन सेक थिटा लिहू शकतो, कॉस थिटाला 1 बाय सेक थिटा लिहू शकतो, आणि सेक थिटाले काय लिहू शकतो 1 अपॉन कॉस थिटा। हे आहेत एकामेकाचे रेसिप्रोकल। ह्या गोष्टी तुम्हाला या क्वेश्चन मध्ये कामात पडणार आहेत। चला आपण क्वेश्चन चालू करू। पहा एक्सरसाइज 1.1 मधला दुसऱ्या नंबरचा क्वेश्चन, त्याच्यामधला पहिला सब क्वेश्चन आपण चालू करू। काय आहे क्वेश्चन, y इज इक्वल टू काय आहे, y इज इक्वल टू कॉस ऑफ इन ब्रॅकेट x स्क्वेअर प्लस a स्क्वेअर। कंपोजिट फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह आहे। कंपोजिट फंक्शन म्हणजे फंक्शन ऑफ फंक्शन किंवा फंक्शन ऑफ अनदर फंक्शन। पहा याला काय करसान, व्हेरिएबल आहे आपल्याकडे x, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x घ्या। सॉरी पेन दुसरा वापरतो थांबा। डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x ने डिफरन्शिएट करून राहिलो म्हणजे इकडे काय येईल, dy बाय dx इज इक्वल टू d बाय dx ऑफ कॉस ऑफ इन ब्रॅकेट x स्क्वेअर प्लस a स्क्वेअर। पहा मग पहा
आपण डेरिव्हेटिव्हची रिव्हिजन करून घेतली स्टँडर्ड डेरिव्हेटिव्हची. कॉसचा डेरिव्हेटिव्ह काय येते मायनस साईन, काय असते मायनस साईन ऑफ हा जसा तसा एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर इंटू, कारण की कंपोजिट डेरिव्हेटिव्ह इंटू डी बाय डी एक्स ऑफ इन ब्रॅकेट एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. पहा लक्ष द्या, हा मायनस साइन ऑफ इन ब्रॅकेट एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर जसा तसा डेरिव्हेटिव्ह दोघांना वाटून द्या. पहा डी बाय डी एक्स ऑफ एक्स स्क्वेअर प्लस डी बाय डी एक्स ऑफ ए स्क्वेअर. पहा मायनस साइन ऑफ इन ब्रॅकेट, हे मायनस साइन आहे, इन ब्रॅकेट एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर जसाचा तसा. पहा डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर म्हणजे कोणत्या फॉर्ममध्ये आहे, एक्स टू द पॉवर एनच्या फॉर्ममध्ये आहे. आणि एक्स टू द पॉवर एनचा डेरिव्हेटिव्ह कधी काय असते एन एक्स टू द पॉवर एन मायनस वन, म्हणजे पॉवर समोर आणि पॉवर मधून एक मायनस करायची, म्हणजे 2 समोर येईल आणि 2 मधून एक मायनस होईल, म्हणजे किती राहील इथं 1. आणि कशाची पॉवर 1 आपण देत नाही. मग काय येईल याचा डेरिव्हेटिव्ह पहा, इन एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x प्लस ए स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 0, कारण की तो काय आहे कॉन्स्टंट. झाला खतम डेरिव्हेटिव्ह. फक्त काय हा 2x समोर लिहा, मायनस 2x इंटू साइन ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर, हा झाला याचा डेरिव्हेटिव्ह. एकदम सोपी, एकदम सिंपल. लिहून घ्या, स्क्रीनशॉट करा, काही बी करा. आपण घेऊ पुढचा क्वेश्चन. पुढचा क्वेश्चन काय आहे, y इज इक्वल टू अंडर रूट ऑफ ठीक आहे चला काही वांधा नाही. 2 नंबरचा क्वेश्चन आपला आहे, y इज इक्वल टू अंडर रूट ऑफ ए टू द पॉवर 3x प्लस 2 प्लस 5. ठीक आहे चला चला. मग आपल्याला e टू द पॉवर x चा डेरिव्हेटिव्ह माहित नाही काय, तुम्हाला माहित आहे e टू द पॉवर x चा डेरिव्हेटिव्ह काय असते. तर e टू द पॉवर x चा डेरिव्हेटिव्ह काय असते पहा. 2 नंबरचा काय आहे, y इज इक्वल टू इन अंडर रूट ऑफ e टू द पॉवर 3x प्लस 2 प्लस 5. बरोबर आहे, क्वेश्चन पाहून घ्या. हा ठीक आहे बरोबर आहे. चला याच्या डेरिव्हेटिव्ह कशाचे घ्यायला लागतात. डेरिव्हेटिव्ह घ्यायला लागते सर अंडर रूटचा, त्यानंतर ए टू द पॉवर एक्सचा आणि 3x चा. कंपोजिट फंक्शन आहे, घ्या डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. इकडे काय येईल dy बाय dx इज इक्वल टू डी बाय dx ऑफ अंडर रूट ऑफ ए टू द पॉवर 3x प्लस 2 प्लस 5. बा डेरिव्हेटिव्ह फक्त डेरिव्हेटिव्ह दिला त्याले. मग काय येईल याचा डेरिव्हेटिव्ह अंडर रूट ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह असते 1/2 अंडर रूट ऑफ पा ए टू द पॉवर 3x प्लस 2 प्लस 5 जसाचा तसा. अंडर रूट ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह असते 1/2 रूट एक्स इंटू कंपोजिट फंक्शन आहे ना इंटू डी बाय डी एक्स ऑफ काय आहे ए टू द पॉवर 3x प्लस 2 प्लस 5 जसाचा तसा. समोर पहा लक्ष द्या 1/2 अंडर रूट ऑफ ए टू द पॉवर 3x प्लस 2 प्लस 5 जसा तसा इंटू दोघांना डेरिव्हेटिव्ह वाटून द्या. पहा काय राहील डी बाय डी एक्स ऑफ ए टू द पॉवर 3x प्लस 2 प्लस डी बाय डी एक्स ऑफ प्लस आहे 5. पहा लक्ष द्या दोघांना डेरिव्हेटिव्ह फक्त आपण वाटून दिला. मग काय येईल 1/2 अंडर रूट ऑफ ए टू द पॉवर 3x प्लस 2 प्लस 5 जसा तसा प्लस 5 इंटू ए टू द पॉवर एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असते कधी बिन ए टू द पॉवर एक्स, तो चेंज होत नसते. इथं काय येईल ए टू द पॉवर 3x प्लस 2 इंटू डी बाय डी एक्स ऑफ आहे ब्रॅकेटमध्ये इंटू डी बाय डी एक्स ऑफ 3x प्लस 2 प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट इज 0. डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट इज 0. चला समोर पहा काय आहे चालू आपलं डी वाय बाय डी एक्स काढणं चालू होतं. पहा डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू काय आहे 1/2 अंडर रूट ऑफ ए टू द पॉवर एक्स प्लस 2 प्लस 5 जसाचा तसा 1/2 अंडर रूट ऑफ ए टू द पॉवर 3x प्लस 2 प्लस 5 जसाचा तसा इंटू पहा मल्टिप्लिकेशन मध्ये वरती आहे इंटू पहा लक्ष द्या काय आहे ए टू द पॉवर 3x प्लस 2 जसा तसा, कारण की त्याचा डेरिव्हेटिव्ह घेऊन झाला ए टू द पॉवर 3x प्लस 2 जसाचा तसा इंटू डेरिव्हेटिव्ह पहा दोघं डेरिव्हेटिव्ह वाटून द्या इंटू पहा डी बाय डी एक्स ऑफ दिसते काय ठीक आहे जाऊ द्या पहा डी बाय डी एक्स ऑफ 3x प्लस डी बाय डी एक्स ऑफ 2. मग पहा 1 मल्टिप्लाय बाय काही बी तेच राहते ना, म्हणून काय करा 1 मल्टिप्लाय बाय ए टू द पॉवर 3x प्लस 2 काय राहील तेच राहील. पहा वरते काय राहील ए टू द पॉवर 3x प्लस 2/2 अंडर रूट ऑफ ए टू द पॉवर 3x प्लस 2 प्लस 5 जसाचा तसा. पहा लक्ष द्या इंटू
डेरिव्हेटिव्ह ऑफ 3x काय असते, जर तुम्हाला याच्या आधी सांगितलं होतं मी ना की बॉ जर एखादा कॉन्स्टंट जर मल्टिप्लिकेशन मध्ये असेल फंक्शनच्या तर काय करसान, कॉन्स्टंट समोर आणि फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह. मग इथं कसं करसान पहा, लक्ष द्या. 3 समोर इंटू डी बाय डी एक्स ऑफ एक्स प्लस एक्स चांगला काढतो एक्स प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट इज 0. काय राहिलं आपल्याकडे पहा, e टू द पॉवर 3x प्लस 2 अपॉन 2 अंडर रूट ऑफ e टू द पॉवर 3x प्लस 2 प्लस 5 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ x इज 1 आणि 3 मल्टिप्लाय बाय 1 करा ते 3. फक्त काय करा, अरेंज करा व्यवस्थित. फायनल आन्सर काय येईल, dy बाय dx इज इक्वल टू हा 3 समोर घ्या, 3 इंटू e टू द पॉवर 3x प्लस 2 अपॉन 2 अंडर रूट ऑफ, अरे बा डेरिव्हेटिव्ह काय आला, फायनल डेरिव्हेटिव्ह dy बाय dx इज इक्वल टू, क्वेश्चन काय, हा ठीक आहे चालते, dy बाय dx इज इक्वल टू 3 e टू द पॉवर 3x प्लस 2 अपॉन 2 अंडर रूट ऑफ e टू द पॉवर 3x प्लस 2 हा प्लस 5 प्लस 5. पहा इकडे लक्ष द्या, हे फ्रेम मध्ये येत नव्हतं. काय आता डेरिव्हेटिव्ह ऑफ 3x 3 समोर काढला, x जसाचा तसा डेरिव्हेटिव्ह मध्ये, डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट इज 0 कारण की 2 काय आपल्याकडे कॉन्स्टंट आहे. चला हा क्वेश्चन तुम्ही स्क्रीनशॉट करा किंवा लिहून घ्या. आपण नेक्स्ट क्वेश्चन पाहू. नेक्स्ट क्वेश्चन आहे y इज इक्वल टू लॉग ऑफ इन ब्रॅकेट टॅन ऑफ x बाय 2. चला काय आहे, लॉग ऑफ इन ब्रॅकेट टॅन ऑफ x बाय 2. असा लय मोठा क्वेश्चन नाही आहे, एकदम सिंपल आहे. लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह असते 1 बाय x आणि टॅनचा डेरिव्हेटिव्ह येते सेक स्क्वेअर x आणि x बाय 2 आहे म्हणजे कोणत्या फॉर्म मध्ये आहे, x चा डेरिव्हेटिव्ह तो 1 येईल पण 1 बाय 2 त्याला कॉन्स्टंट मध्ये आहे म्हणजे काय येईल डेरिव्हेटिव्ह x बाय 2 चा डेरिव्हेटिव्ह येईल 1 बाय 2. चला पाहू, एकदम सोपी क्वेश्चन आहे. किती नंबरचा क्वेश्चन आहे, 3 नंबरचा. चला 3 नंबरचा क्वेश्चन काय आहे, y इज इक्वल टू लॉग ऑफ टॅन ऑफ x बाय 2. चला 3 नंबरचा क्वेश्चन, y इज इक्वल टू लॉग ऑफ इन ब्रॅकेट टॅन ऑफ x बाय 2. हा x आहे आपला. चला x बाय 2 घ्या. व्हेरिएबल आपल्याकडे x आहे, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. टेन्शन घ्यायचं काम नाही. पहा डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. इकडे काय येईल, dy बाय dx इज इक्वल टू d बाय dx ऑफ लॉग ऑफ इन ब्रॅकेट टॅन ऑफ x बाय 2. पहा लक्ष द्या, डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स काय असते 1 बाय x. मग डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग ऑफ टॅन x बाय 2 काय येईल 1 अपॉन टॅन ऑफ x बाय 2 इंटू डी बाय dx ऑफ टॅन ऑफ x बाय 2 काय असते पहा. चला पुढे 1 अपॉन टॅन ऑफ x बाय 2 जसाचा तसा इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅनचा डेरिव्हेटिव्ह असते सेक स्क्वेअर. मग इथं काय येईल सेक स्क्वेअर x बाय 2. पहा डेरिव्हेटिव्ह खतम झाला नाही कारण की इथं x सोडून दुसरं काहीतरी आहे म्हणजे डी बाय dx ऑफ x बाय 2. पहा लक्ष द्या 1 बाय, मी तुम्हाला मग सांगितलं होतं टॅन थिटा काय लिहू शकतो आपण, साइन थिटा अपॉन कॉस थिटा. मग या टॅनले असे लिहू शकतो, पहा या टॅनले लिहू शकतो आपण साइन ऑफ x बाय 2 अपॉन कॉस ऑफ x बाय 2. पहा लक्ष द्या इनटू, तुम्हाला मग सांगितलं होतं की बॉ रेसिप्रोकलच्या पेअर सर कॉस सेक कशाचा रेसिप्रोकल आहे, कॉसचा. म्हणजे सेक स्क्वेअर ऑफ x बाय 2 ले काय लिहू शकतो आपण, कॉस 1 अपॉन कॉस स्क्वेअर ऑफ x बाय 2. 1 अपॉन पहा 1 अपॉन कॉस स्क्वेअर ऑफ x बाय 2 इंटू पहा डी बाय dx ऑफ x बाय 2. नुसता x आहे का नाही, मग हा 1 बाय 2 घेतला आपण बाहेर कॉन्स्टंट इंटू डी बाय dx ऑफ x. ठीक आहे चला पुढे, डेरिव्हेटिव्ह झाला खतम, नाही झाला खतम. काय आहे इथं, हे कोणत्या फॉर्म मध्ये आहे ते आहे पहा 1 बाय a बाय b या फॉर्म मध्ये. म्हणजे काय होईल, मग हा b वरती जाईल म्हणजे काय होईल b बाय a होऊन जाईल. म्हणजे पहा लक्ष द्या 1 अपॉन साइन ऑफ कॉस ऑफ 1 अपॉन साइन x बाय 2 अपॉन कॉस x बाय 2 म्हणजे हा कॉस x बाय 2 वरती जाईल. आणि कशाली आपण जर 1 ने मल्टिप्लाय केलं तर तेच राहते म्हणजे कॉस x बाय 2 ने जर 1 ले मल्टिप्लाय केलं काय राहील कॉस x बाय 2. पहा इथं या b ने जर 1 ले मल्टिप्लाय केलं बीच राहिला ना, मग घेऊ आपण. पहा लक्ष द्या dy बाय dx इज इक्वल टू इथं काय होईल कॉस x बाय 2 वरती जाईल कॉस ऑफ x बाय 2 अपॉन साइन ऑफ x बाय 2 मल्टिप्लाइड बाय हा काय होता, हा झाला 1 अपॉन कॉस स्क्वेअर x बाय 2. म्हणजे इथं काय येईल 1 अपॉन कॉस स्क्वेअर x बाय 2 इंटू 1 बाय 2 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ x इज 1. डेरिव्हेटिव्ह ऑफ x इज 1. चला पुढे काय होईल, आता तुम्हाला एक गोष्ट सांगतो. आता जर समजा असं मल्टिप्लिकेशन असलं 3 बाय 2 इंटू 1 बाय 3 इंटू 1
सिम्प्लिफिकेशन मध्ये येते हे, जे बँकिंगचा अभ्यास करतात त्याला माहित आहे. हा 3 आणि 3 क्रॉस मध्ये हा कॅन्सल. मग जर सर असं आलं 3/2 मल्टिप्लाइड बाय 1/3 सॉरी 9. 9 ले कसं लिहू शकतो आपण? 9 आहे हा 3चा स्क्वेअर आहे. 9 हा 3चा स्क्वेअर आहे. म्हणजे 9 लिहू शकतो आपण 3 मल्टिप्लाइड बाय 3. म्हणजे यातला 3 कॅन्सल, यातला एक 3 कॅन्सल. पण आपल्याकडे आन्सर मध्ये काय आलं? हा 1/2 मल्टिप्लाइड बाय 1/3, कारण की हा स्क्वेअर मध्ये होता. मग तुम्हाला तसंच दिसते का ते डिपा? वरते cos x/2 आणि खाली कॉसचा स्क्वेअर आहे. म्हणजे वरचा पूर्ण कॉस कॅन्सल आणि खालचा फक्त त्यातला स्क्वेअर कॅन्सल. म्हणजे एक कॉस खाली राहील. चला सांगतो मी तुम्हाला. ठीक आहे, चला लक्ष द्या. काय राहिलं इथं? 1/sin x/2 इंटू 1/cos(x/2 इंटू 1/2. हा 2 समोर घेऊन घ्या. पहा 1 पुऱ्या फ्रेम मध्ये जर लिहिलं आपण याले तर काय राहते? 2sin(x/2 इंटू cos(x/2). बरं. मग सर असं काहीतरी मी सांगितलं होतं का तुम्हाला? पहा आठवा जरा गजनी नका बनू. मी स्टार्टिंगला सांगितलं होतं की बुवा 2sin x/2 इंटू cos x/2 हाफ अँगल फॉर्म्युला काय बनते? काय लिहू शकतो आपण याले? sin x. काय लिहू शकतो? फक्त sin x. पहा 1/sin x लिहू शकतो. sin x. मग आणखीन काहीतरी लिहू शकतो का सर? बरोबर आहे, कारण याला लिहू शकतो आपण 1/sin लिहू शकतो cosec x. काय? cosec x. कारण साइन आणि कोसेक काय आहेत? एकामेकाचे रेसिप्रोकल आहे. म्हणजे याचा आन्सर काय? कोसेक x dy/dx. हे झालं याचं फायनल आन्सर. लिहून घ्या, स्क्रीनशॉट करून घ्या, काही करून घ्या, पण कन्सेप्ट लक्षात ठेवा, करा काय लागते आणि काय नाही. त्याच्या समोरचा क्वेश्चन मध्ये येऊ आपण. त्याच्या समोरचा क्वेश्चन आहे, हा किती नंबरचा होता? 3 नंबरचा. 4 नंबरचा क्वेश्चन. y = tan (x). चला 4 नंबरचा क्वेश्चन. ओके, चला 4 नंबरचा क्वेश्चन आहे. 4th नंबर. y = tan (x). ठीक आहे, सोपी आहे क्वेश्चन 1 नंबर. काय करसान? x व्हेरिएबल आहे, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. जास्त टेन्शन घ्यायचं नाही. पहा डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. इकडे काय येईल? dy/dx = d/dx ऑफ tan (x). पहा समोर √x चा डेरिव्हेटिव्ह तुम्हाला माहित आहे. √x चा डेरिव्हेटिव्ह असते 1/2√x. मग इथं काय येईल? 1/2 tan (x) जसाचा तसा इंटू d/dx ऑफ. पहा डेरिव्हेटिव्ह घ्यायला लागते d/dx ऑफ. आता अंडररूटचा डेरिव्हेटिव्ह झाला, आता कसं घ्यायला लागेल? टॅनचा. tan (x). चला पुढे. 1/2 tan (x) जसाचा तसा इंटू. पहा डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन काय असते? कधी बिन सेक स्क्वेअर. म्हणजे इथं काय येईल? सेक स्क्वेअर (x) जसाचा तसा. झालं, हे झालं खतम. डेरिव्हेटिव्ह नाही झाला, कारण की d/dx ऑफ x सोडून दुसरं काहीतरी आहे, √x आहे. मग पहा 1 × सेक स्क्वेअर x काय राहील? सेक स्क्वेअर x राहते. मग इथं काय राहील? सेक स्क्वेअर (x) अपॉन 2 tan (x) इंटू. पहा इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ √x काय राहते? 1/2 (x). आता काय फक्त याचं थोडंफार कॅल्क्युलेशन, म्हणजे थोडंफार सिम्प्लिफिकेशन आहे, काही नाही. याचा फायनल आन्सर येईल. पहा dy/dx = हा सेक स्क्वेअर (x) मल्टिप्लाय बाय 1 तोच राहते. कारण सेक स्क्वेअर (x) जसाचा तसा. खाली काय राहील? पहा 2 पहा 2 × 2 2 2 4. कारण 4 हा √x समोर आणि हा पहा tan (x) जसाचा तसा. हे झालं याचं फायनल आन्सर. लिहून घ्या, स्क्रीनशॉट करून घ्या, काही बी करून घ्या. पुढच्या क्वेश्चनवर जाऊ. हा किती नंबरचा होता? 4 नंबरचा. आपल्याला पाहायचा आता 5 नंबरचा क्वेश्चन. 5 नंबरचा क्वेश्चन आहे y = cot³ log (x³). चला 5 नंबरचा क्वेश्चन. ओके, y = 5 नंबरचा क्वेश्चन.
वाय इज इक्वल्स टू कॉट क्यूब ऑफ इन ब्रॅकेट लॉग ऑफ एक्स क्यूब, लॉग ऑफ एक्स क्यूब. हा लक्षात द्या, एकदम सोपी क्वेश्चन आहे, करू आपण. सगळ्यात पहिले काय क्वेश्चन पहा, काय आहे, वाय इज इक्वल्स टू कॉट क्यूब ऑफ लॉग ऑफ एक्स क्यूब. डेरिव्हेटिव्ह किती घ्यायला लागतील? सगळ्यात पहिले तर एक्स टू द पॉवर एनच्या फॉर्म मध्ये आहे, मग एक्स टू द पॉवर एनचा डेरिव्हेटिव्ह घ्यायला लागेल, नंतर कॉटचा डेरिव्हेटिव्ह घ्यायला लागेल, नंतर लॉगचा डेरिव्हेटिव्ह घ्यायला लागेल, नंतर एक्स क्यूब हा बिन एक्स टू द पॉवर एनच्या फॉर्म मध्ये. पाहू चला. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. इकडे काय येईल, dy बाय dx इज इक्वल्स टू d बाय dx ऑफ कॉट क्यूब इन ब्रॅकेट लॉग ऑफ एक्स क्यूब. चला लक्ष द्या. सगळ्यात पहिले पहा कोणत्या फॉर्म मध्ये, एक्स टू द पॉवर एनच्या फॉर्म मध्ये. एक्स टू द पॉवर एनचा डेरिव्हेटिव्ह काय असते, एन एक्स टू द पॉवर एन मायनस वन, म्हणजे हा 3 समोर येईल, 3 समोर आणि 3 मधून एक मायनस, कॉट स्क्वेअर इन ब्रॅकेट लॉग ऑफ एक्स क्यूब जसाचा तसा. पहा इंटू डी बाय डी एक्स ऑफ, फक्त एक्स टू द पॉवर एनचा निघालता, आता कशाचा राहिला, कॉटचा राहिला ना, कॉट ऑफ इन ब्रॅकेट, मोठं काढतो थोडं, कॉट ऑफ इन ब्रॅकेट लॉग ऑफ एक्स क्यूब. पहा लक्ष द्या. त्यानंतर काय होईल, 3 कॉट स्क्वेअर इन ब्रॅकेट लॉग ऑफ एक्स क्यूब जसाचा तसा इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉट एक्स. कॉट एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असते, चला सांगा पटकन. कॉट एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असते, मायनस कोसेक स्क्वेअर एक्स, बरोबर आहे. कॉटचा डेरिव्हेटिव्ह काय येईल, मायनस कोसेक स्क्वेअर इन ब्रॅकेट लॉग ऑफ एक्स क्यूब जसाचा तसा. निघाला डेरिव्हेटिव्ह कशाचा, फक्त कॉटचा, आता लॉगचा घ्यायचा बाकी आहे, म्हणून डी बाय डी एक्स ऑफ लॉग ऑफ एक्स क्यूब. चला पुढे, ही झाली एक स्टेप. त्यानंतर पहा नेगेटिव्ह साईन आहे ते समोर घेऊन घ्या. काय राहील इथं, मायनस ऑफ 3 कॉट स्क्वेअर इन ब्रॅकेट लॉग ऑफ एक्स क्यूब इंटू कोसेक स्क्वेअर लॉग ऑफ एक्स क्यूब इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स क्यूबचा डेरिव्हेटिव्ह काय येईल, 1 अपॉन एक्स क्यूब इंटू डी बाय डी एक्स ऑफ एक्स क्यूब. डेरिव्हेटिव्ह घ्यायचा बाकी आहे ना, सॉरी इथं काय येईल, लॉग एक्स क्यूबचा डेरिव्हेटिव्ह लॉग एक्स क्यूब इन, मी स्क्वेअर लिहिला होता, ठीक आहे चालते, होते कधी कधी. पहा मायनस 3 कॉट स्क्वेअर इन ब्रॅकेट लॉग ऑफ एक्स क्यूब इंटू इन ब्रॅकेट कोसेक स्क्वेअर लॉग ऑफ एक्स क्यूब इंटू पहा 1 बाय एक्स क्यूब इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स क्यूब इज 3x स्क्वेअर. मग पहा आता 2-3 गोष्टी इथं होतील, एका स्टेपमध्ये 2-3 गोष्टी करतो. काय होईल सगळ्यात पहिले की बघ 3 मल्टिप्लाइड बाय 3 किती होतात, 9. 3 मल्टिप्लाय बाय 3 3 त्रिक 9, लहानपणी शिकलो आपण. पहा हे मायनस साईन जसं तसं 9 ऑफ हा कोसेक स्क्वेअर समोर लिहितो. पहा कोसेक स्क्वेअर इन ब्रॅकेट लॉग ऑफ एक्स क्यूब जसाचा तसा, हा कॉट स्क्वेअर लॉग ऑफ एक्स क्यूब मागून लिहितो इंटू काय कॉट स्क्वेअर इन ब्रॅकेट लॉग ऑफ एक्स क्यूब जसा तसा. पहा काय होईल, खाली एक्स क्यूब आहे वरती एक्स स्क्वेअर आहे, हा 3 तर आपण समोर घेतला. पहा 3 3 9 केलं, काय राहिलं फक्त इथं. पहा इथं दाखवतो तुम्हाला 1 अपॉन एक्स क्यूब मल्टिप्लाइड बाय एक्स स्क्वेअर आहे. म्हणजे कसं होईल ते पहा, हा एक्स क्यूब आहे म्हणजे 1 अपॉन एक्स किती वेळेस मल्टिप्लिकेशन मध्ये आहे, 3 वेळेस. एक्स मल्टिप्लाइड बाय एक्स आणि एक्स स्क्वेअर मध्ये किती वेळेस मल्टिप्लिकेशन मध्ये 2 वेळेस. म्हणजे पहा हा एक्स कॅन्सल झाला, तर काय राहिला फक्त आपल्याकडे 1 बाय एक्स. मग इथं काय राहील फक्त 1 बाय एक्स. या पूर्ण डिवायडेशन मध्ये काय राहील फक्त एक्स. पहा लक्ष द्या, काय राहील खाली फक्त एक्स. हे झालं याचं फायनल आन्सर. चांगलं लिहितो, dy बाय dx हे झालं याचं फायनल आन्सर. पहा लिहून घ्या, काहीच नाही. सगळ्यात पहिले काय केलं आपण, एक्स टू द पॉवर एनच्या फॉर्म मध्ये आता त्याचा डेरिव्हेटिव्ह घेतला, तो झाला एन एक्स टू द पॉवर एन मायनस 1. 3 समोर आला, त्याच्यातून एक मायनस झाला, हा जसा तसा. मग डेरिव्हेटिव्ह घेतला कॉटचा डेरिव्हेटिव्ह असते मायनस कोसेक स्क्वेअर एक्स. त्यानंतर कॉटचा डेरिव्हेटिव्ह घेतल्यानंतर आपण कशाला घेतला, लॉगचा डेरिव्हेटिव्ह घेतला. पहा लॉगचा डेरिव्हेटिव्ह असते 1 बाय एक्स. लॉगचा घेतल्यानंतर एक्स टू द पॉवर एनचा डेरिव्हेटिव्ह घेतला आणि फक्त थोडंफार सिम्प्लिफिकेशन केलं. एकदम सोपी आन्सर आहे. चला किती नंबरचा झाला हा, 5 नंबरचा. आणखीन 5 पाहिजेत आपल्याला. 6 नंबरचा क्वेश्चन आजचा झाला, 6 नंबरचा. चला पहा 6 नंबरचा क्वेश्चन काय आहे, y इज इक्वल्स टू 5 टू द पॉवर साइन क्यूब एक्स प्लस 3. एकदम सोपी आहे. चला
5 टू द पॉवर साइन एक्स क्यूब. पहा कोणत्या फॉर्म मध्ये क्वेश्चन, सगळ्यात पहिले कोणत्या फॉर्म मध्ये आहे ते आपल्याला ओळखता आलं पाहिजे. त्याचा फॉर्म आपल्याला ओळखता आला की क्वेश्चन आला, नाही तर काही आला नाही. पहा जर त्याचा फॉर्म आपल्याला ओळखता आला तर क्वेश्चन आपल्या पट्ट्यात येते. पट्ट्यात आले की आपण काय चौका मारतोच. पहा लक्ष द्या, 6 नंबरचा क्वेश्चन आहे. 6 नंबरचा क्वेश्चन आहे y इज इक्वस टू 5 टू द पॉवर साइन क्यूब एक्स प्लस 3. 5 टू द पॉवर साइन ऑफ, हा साइन आहे, साइन क्यूब एक्स प्लस 3, साइन क्यूब एक्स प्लस 3 वरती मध्येच आहे. ठीक आहे चालते. चला याला काय करसान, घ्या डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. इकडे काय येईल, dy बाय dx इज इक्वल्स टू डी बाय dx ऑफ 5 टू द पॉवर साइन ऑफ क्यूब एक्स प्लस 3. कोणत्या फॉर्म मध्ये आहे सर, हा आहे ए टू द पॉवर एक्सच्या फॉर्म मध्ये. आणि ए टू द पॉवर एक्सचा डेरिव्हेटिव्ह असते ए टू द पॉवर एक्स इंटू लॉग ए. ए टू द पॉवर एक्सच्या फॉर्म मध्ये आणि ए टू द पॉवर एक्सचा डेरिव्हेटिव्ह कधी असते, ए टू द पॉवर एक्स इंटू लॉग ए. म्हणजे इथं काय राहील, इथं राहील सर 5 टू द पॉवर साइन क्यूब एक्स प्लस 3 इंटू लॉग 5. पहा ए टू द पॉवर एक्स इंटू लॉग ए, ए टू द पॉवर एक्स इंटू लॉग ए मल्टिप्लाइड बाय डी बाय डी एक्स ऑफ, आता कशाचा काही डेरिव्हेटिव्ह घ्यायला लागेल आपल्याला, साइन ऑफ क्यूब एक्स प्लस 3 चा डेरिव्हेटिव्ह घ्यायला लागेल. चला सोपी आहे. 5 टू द पॉवर साइन क्यूब एक्स प्लस 3 इंटू लॉग 5 जसाचा तसा इंटू डेरिव्हेटिव्ह दोघांना वाटून द्या, डी बाय डी एक्स ऑफ साइन ऑफ क्यूब एक्स प्लस डी बाय डी एक्स ऑफ एक्स. चला पुढे 5 टू द पॉवर साइन क्यूब एक्स प्लस 3 इंटू लॉग 5. पहा लक्ष द्या कोणत्या फॉर्म मध्ये आहे, एक्स टू द पॉवर एनच्या फॉर्म मध्ये आहे. एक्स टू द पॉवर एनचा डेरिव्हेटिव्ह कधी काय असते, एन एक्स टू द पॉवर एन मायनस 1. मग काय येण्याचा डेरिव्हेटिव्ह 3 साइन स्क्वेअर एक्स इंटू डी बाय डी एक्स ऑफ साइन एक्स प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ 3. डेरिव्हेटिव्ह ऑफ 3 काय येते 0, कारण की डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट काय असते कधी 0. पहा 5 टू द पॉवर साइन ऑफ क्यूब एक्स प्लस 3 इंटू लॉग ऑफ 5 इंटू इन ब्रॅकेट 3 ऑफ साइन स्क्वेअर एक्स प्लस डेरिव्हेटिव्ह, सॉरी प्लस नाही मल्टिप्लिकेशन, डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स इज कॉस एक्स. काय असते डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स इज कॉस एक्स. तुम्ही सांगितलं होतं सकाळी आपण जे रिव्हिजन केली त्याच्यात. पहा काहीच नाही झालं आन्सर, फक्त काय करा अरेंज करा. मी काय करतो फक्त 3 साइन स्क्वेअर एक्स इंटू कॉस एक्स जसा तसा इंटू 5 टू द पॉवर हे जसं तसं साइन क्यूब एक्स प्लस 3. हा झाला याचा पूर्ण डेरिव्हेटिव्ह. लिहून घ्या, स्क्रीनशॉट करून घ्या, काही बी करून घ्या. आपण घेऊ पुढचा क्वेश्चन. चला पुढचा क्वेश्चन काय आपल्याकडे, किती नंबरचा झाला, 6 नंबरचा. आपण घेऊ 7 नंबरचा. 7 नंबरचा क्वेश्चन आहे आपल्याकडे, y इज इक्वल्स टू कोसेक अंडर रूट ऑफ कॉस एक्स. चला 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 पटापटा घेऊ आपण. y इज इक्वल्स टू कोसेक अंडर रूट ऑफ कॉस एक्स. डेरिव्हेटिव्ह ऑफ कोसेक एक्स सगळ्यांना माहिती आहे. कोसेक एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असते, कोसेक इंटू कॉट. डेरिव्हेटिव्ह ऑफ कोसेक इज कोसेक इंटू कॉट. y इज इक्वल्स टू 7 नंबरचा क्वेश्चन आहे, y इज इक्वल्स टू कोसेक इन ब्रॅकेट अंडर रूट ऑफ कॉस एक्स इन ब्रॅकेट अंडर रूट ऑफ कॉस एक्स. चला घेऊ आपण डेरिव्हेटिव्ह घेऊ. पहा डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. काही निकडे dy बाय dx इज इक्वल्स टू डी बाय dx ऑफ कोसेक अंडर रूट ऑफ कॉस एक्स. पहा कोसेक अंडर रूट ऑफ कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह आपण घेऊन राहिलो. काय मग डेरिव्हेटिव्ह कोसेक एक्सचा डेरिव्हेटिव्ह असते कोसेक एक्स इंटू कॉट एक्स. मग इथं काय येईन पहा, सॉरी मायनस कोसेक एक्स इंटू कॉट एक्स असते ना, मायनस कोसेक ऑफ इन ब्रॅकेट अंडर रूट ऑफ कॉस एक्स इंटू कॉट अंडर रूट ऑफ कॉस एक्स. हा झाला याचा डेरिव्हेटिव्ह. कशाचा, फक्त कोसेकचा. मग कोसेकचा झाला सर अंडर रूट ऑफ कॉस एक्सचा बाकी आहे ना, इंटू डी बाय डी एक्स ऑफ अंडर रूट ऑफ कॉस एक्स. चला काय राहिला, मायनस कोसेक अंडर रूट ऑफ
कॉस एक्स इंटू कॉट अंडर रूट ऑफ कॉस एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ अंडर रूट ऑफ एक्स. अंडर रूट ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह असते 1/2 रूट एक्स. मग अंडर रूट ऑफ कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह करेन 1/2 अंडर रूट ऑफ कॉस एक्स. झालं खतम. नाही, डी बाय डी एक्स ऑफ कॉस एक्स. कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा बाकी आहे ना. चला मग फायनल आन्सर मध्ये काय येईल पा, लक्ष द्या. फायनल आन्सर मध्ये काय येईल पा, मायनस कोसेक इन ब्रॅकेट अंडर रूट ऑफ कॉस एक्स इंटू कॉट अंडर रूट ऑफ कॉस एक्स इंटू पा, लक्ष द्या, 1/2 अंडर रूट ऑफ कॉस एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस एक्स इज मायनस साइन एक्स. डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस एक्स इज मायनस साइन एक्स. मग आता पा लक्ष द्या, इथं मायनस साइन आहे, इथं मायनस साइन आहे. हे दोन्ही कशात आहेत, मल्टिप्लिकेशन मध्ये आहेत. हे मायनस साइन आणि हे मायनस साइन दोन्ही मल्टिप्लिकेशन मध्ये आहेत. आता मल्टिप्लिकेशन मध्ये आता काय होईल आपल्याला माहित आहे, पॉझिटिव्ह मल्टिप्लाइड बाय पॉझिटिव्ह हे राहते पॉझिटिव्ह पा, आणि पॉझिटिव्ह मल्टिप्लाइड बाय निगेटिव्ह निगेटिव्ह राहते. निगेटिव्ह मल्टिप्लाइड बाय पॉझिटिव्ह निगेटिव्ह राहते. निगेटिव्ह मल्टिप्लाइड बाय निगेटिव्ह इज पॉझिटिव्ह. मग हे दोन्ही निगेटिव्ह आहेत ना पा, इथे निगेटिव्ह साइन आहे, इथे निगेटिव्ह साइन आहे. दोन्ही साइनचं जर मल्टिप्लिकेशन घेतलं पा, निगेटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह, फक्त काय करतो हा साइन एक्स समोर घेतो पा, साइन एक्स मल्टिप्लाइड बाय कोसेक ऑफ अंडर रूट ऑफ कॉस एक्स इंटू कॉट ऑफ अंडर रूट ऑफ कॉस एक्स अपॉन मध्ये काय राहील 2 अंडर रूट ऑफ कॉस एक्स. हे झालं याचं फायनल आन्सर. हे लिहून घ्या, स्क्रीनशॉट करून घ्या. पुढे चला 8 नंबरचा क्वेश्चन काय आहे. 8 नंबरचा क्वेश्चन, y इज इक्वल्स टू लॉग ऑफ कॉस ऑफ इन ब्रॅकेट एक्स क्यूब मायनस 5. आपण डेरिव्हेटिव्ह घेऊ. एकदम सोपी डेरिव्हेटिव्ह आहे याचा. पहा लक्ष द्या. पहिले घ्या डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. इकडे काय येईल, dy बाय dx इज इक्वल्स टू d बाय dx ऑफ लॉग ऑफ इन ब्रॅकेट कॉस ऑफ इन ब्रॅकेट एक्स क्यूब मायनस 5. चला डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स काय असते कधी बिन 1/x. मग इथं काय लॉग ऑफ एक्स क्यूब सॉरी कॉस ऑफ एक्स क्यूब मायनस 5. मग काय येईल 1 इन ब्रॅकेट सॉरी कॉस ऑफ एक्स क्यूब मायनस 5 जसा तसा इंटू डी बाय डी एक्स ऑफ डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस एक्स. डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस ऑफ एक्स क्यूब मायनस 5. चला पा 1 कॉस ऑफ एक्स क्यूब मायनस 5 मल्टिप्लाइड बाय डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस एक्स राहते कधी बिन मायनस साइन, आणि इथं काय आहे एक्स क्यूब मायनस 5 जसाचा तसा इंटू डी बाय डी एक्स ऑफ डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स क्यूब आणि मायनस 5चा. पा 1 मल्टिप्लाय बाय मायनस साइन एक्स काय राहील तेच राहते. म्हणजे इथं काय राहील मायनस ऑफ साइन ऑफ एक्स क्यूब मायनस 5 अपॉन कॉस ऑफ एक्स क्यूब मायनस 5 इंटू डेरी. आता दोघं डेरिव्हेटिव्ह वाटून द्या. पा डी बाय डी एक्स ऑफ एक्स क्यूब मायनस डी बाय डी एक्स ऑफ 5. चला इथपर्यंत आलो आपण. बसते का, ठीक आहे. चला लक्ष द्या, आपण शिकलो होतो की बॉ सर साइन अपॉन कॉस काय होते पा, साइन थिटा अपॉन कॉस थिटा, याला काहीतरी टॅन थिटा सारखं लिहित होतो. लिहू शकतो का पा, साइन बाय कॉस होते टॅन. मग इथं दिसते का साइन बाय कॉस, अँगल सेम आहे. साइन बाय कॉस एक्स क्यूब मायनस 5 एक्स क्यूब मायनस 5 अँगल सेम आहे. मग काय लिहू शकतो याला आपण मायनस टॅन ऑफ एक्स क्यूब मायनस 5 इंटू लक्ष द्या डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स क्यूब म्हणजे एक्स टू द पॉवर यांच्या फॉर्म मध्ये आहे. एक्स क्यूबचा डेरिव्हेटिव्ह काय येते कधी बिन एक्स क्यूबचा डेरिव्हेटिव्ह 3 समोरून 3 मधून एक मायनस करसान म्हणजे काय येईल 3x स्क्वेअर मायनस डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट इज 0. फक्त हा 3x स्क्वेअर समोर लिहा पा, हे मायनस साइन जशी तशी 3x स्क्वेअर इंटू टॅन ऑफ एक्स क्यूब मायनस 5. हे झालं याचं फायनल आन्सर. लिहून घ्या, स्क्रीनशॉट करून घ्या. आपण जाऊ नेक्स्ट क्वेश्चन. हा किती नंबरचा झाला, 8 नंबरचा झाला. 2च क्वेश्चन राहिले आपल्या आता या आजच्या व्हिडिओमध्ये. पहा 8 नंबरचा झाला. 9 नंबरचा क्वेश्चन आहे. 9 नंबरचा क्वेश्चन काय आहे, y इज इक्वल टू e टू द पॉवर साइन स्क्वेअर 3 साइन स्क्वेअर एक्स मायनस 2 कॉस स्क्वेअर एक्स. ठीक आहे, पाहू ना आपण काय होते. लक्ष द्या, y इज इक्वल्स टू e टू द पॉवर 3 साइन स्क्वेअर एक्स. y इज इक्वल्स टू e टू द पॉवर 3 y is equals to e to the power 3 sin square x minus 2 cos square x 2 cos square x e to the power 3
साइन स्क्वेअर एक्स मायनस 2 कॉस स्क्वेअर एक्स. किती नंबरचा क्वेश्चन आहे हा आहे 9 नंबरचा क्वेश्चन. चला 9 नंबरचा क्वेश्चन आहे, पाहू आपण काय होते तर आन्सर काय येण्याचं. पहा घ्या डेरिव्हेटिव्ह घ्या. पहा डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. इकडे येईन dy बाय dx इज इक्वल्स टू d बाय dx ऑफ e टू द पॉवर 3 साइन स्क्वेअर एक्स मायनस 2 कॉस स्क्वेअर एक्स. दोघांचा डेरिव्हेटिव्ह आपण लिहून घेतला. 9 नंबरचाच क्वेश्चन आहे हा. e टू द पॉवर 3 साइन स्क्वेअर एक्स मायनस 2 कॉस स्क्वेअर एक्स. ओके 9 नंबरचाच क्वेश्चन आहे. 10 नंबरचा दाखवून राहिला. ठीक आहे चालते. e टू द पॉवर 3 साइन स्क्वेअर कॉस स्क्वेअर एक्स. समोर काय e टू द पॉवर 3 साइन स्क्वेअर एक्स मायनस 2 कॉस स्क्वेअर एक्स. ओके चालते. पहा e टू द पॉवर एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असते कधी पण e टू द पॉवर एक्स. इथं e टू द पॉवर एक्स काही असो, e टू द पॉवर काही असो तेच राहील. मग काय राहील इथं e टू द पॉवर 3 साइन स्क्वेअर एक्स मायनस 2 कॉस स्क्वेअर एक्स इंटू पहा डेरिव्हेटिव्ह इंटू d बाय dx ऑफ. अरे याचा घ्यायला लागेल कारण की कंपोजिट फंक्शन आहे. d बाय dx ऑफ 3 साइन स्क्वेअर एक्स मायनस 2 कॉस स्क्वेअर एक्स. चला पुढे पहा e टू द पॉवर 3 साइन स्क्वेअर एक्स मायनस 2 कॉस स्क्वेअर एक्स जसा तसा. आता हे शेवटपर्यंत झाले इंटू पहा मल्टिप्लाइड बाय. तुम्हाला सांगितलं होतं कोणत्याही फंक्शनच्या मल्टिप्लिकेशन मध्ये जर कॉन्स्टंट असला तर तो काय घ्यायचा समोर घ्यायचा डेरिव्हेटिव्ह घेताना. 3 इंटू d बाय dx ऑफ साइन स्क्वेअर एक्स मायनस 2 इंटू d बाय dx ऑफ कॉस स्क्वेअर एक्स. पुढे नेक्स्ट स्टेप मध्ये काय होईल हे जसं तसं पहा e टू द पॉवर 3 साइन स्क्वेअर एक्स मायनस 2 कॉस स्क्वेअर एक्स इंटू पहा 3 जसाचा तसा 3 इंटू पहा लक्ष द्या साइन स्क्वेअर एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येते 2 कारण की x टू द पॉवर n चा फॉर्म मध्ये ना 2 साइन एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ d बाय dx ऑफ साइन एक्स मायनस साइन जशी तशी 2 जसा तसा मल्टिप्लाइड बाय x टू द पॉवर n च्या फॉर्म मध्ये म्हणजे हा n समोर 2 समोर इंटू कॉस एक्स कारण की दोनातून एक गेला तर एक राहते इंटू d बाय dx ऑफ कॉस एक्स. पहा कॉस एक्स हा पूर्ण ब्रॅकेट क्लोज. चला पहा मायनस 2 इंटू 2 कॉस एक्स डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस एक्स. त्यानंतर पहा नेक्स्ट मध्ये e टू द पॉवर 3 साइन स्क्वेअर एक्स मायनस 2 कॉस स्क्वेअर एक्स मल्टिप्लाइड बाय पहा लक्ष द्या 3 इंटू हा 2 राहू द्या 2 साइन एक्स डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स इज कॉस एक्स मायनस 2 इंटू 2 राहू द्या जसा तसा कॉस एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस एक्स इज मायनस साइन एक्स. पहा लक्ष द्या एक स्टेप बसते आपल्याला आणखीन पहा काय आहे e टू द पॉवर 3 साइन स्क्वेअर एक्स मायनस 2 कॉस स्क्वेअर एक्स जसा तसा इंटू पहा 3 इंटू 2 साइन एक्स इंटू कॉस एक्स मायनस 2 इंटू सॉरी पहा इथं पहा नेगेटिव्ह मल्टिप्लाय बाय नेगेटिव्ह इज पॉझिटिव्ह. नेगेटिव्ह मल्टिप्लाय बाय नेगेटिव्ह इज पॉझिटिव्ह. 2 इंटू 2 हा साइन समोर लिहितो फक्त साइन एक्स इंटू कॉस एक्स. पहा काय करायला आपल्याकडे पहा dy बाय dx इज इक्वल्स टू काय आहे इथं e टू द पॉवर 3 साइन स्क्वेअर एक्स मायनस 2 कॉस स्क्वेअर एक्स जसा तसा e टू द पॉवर 3 साइन स्क्वेअर एक्स मायनस 2 साइन स्क्वेअर एक्स मायनस 2 ऑफ कॉस स्क्वेअर एक्स जसा तसा मल्टिप्लाइड बाय काय राहिला आणखीन पहा 3 इंटू साइन पहा लक्ष द्या 2 साइन थिटा इंटू कॉस थिटा दिसते ना साइन 2 थिटाचा फॉर्म्युला आहे 2 साइन थिटा इंटू कॉस थिटा म्हणजे इथं काय साइन 2x चा फॉर्म्युला काय येईल साइन 2x चा 2 साइन x इंटू कॉस एक्स. पहा लक्ष द्या साइन 2 थिटाचा फॉर्म्युला बनते 2 साइन थिटा इंटू कॉस थिटा. पहा तसंच दिसते काय पहा 2 साइन x इंटू कॉस एक्स त्याला काय लिहू शकतो आपण साइन 2x. मी इथं काय राहील इंटू इन ब्रॅकेट 3 ऑफ हा 3 जसा तसा हा 3 जसा तसा याला काय लिहू शकतो याला आपण साइन 2x याला लिहू शकतो साइन 2x. पहा हा 2 जसा तसा प्लस प्लस 2 जसा तसा याला काय लिहू शकतो 2 साइन एक्स इंटू कॉस एक्स ले साइन 2x. पहा याचे जर आपण ऍडिशन केली dy बाय dx e टू द पॉवर 3 साइन स्क्वेअर एक्स मायनस 2
कॉस स्क्वेअर एक्स इंटू पहा हे मल्टिप्लिकेशन मध्ये आहे 3 sin 2x प्लस 2 sin 2x पहा सेम आहेत म्हणजे काही 3 आणि 2 किती होतात 5 5 sin ऑफ 2x फक्त काय आता फायनल आन्सर मध्ये फक्त हा 5 sin 2x समोर लिहा पहा dy बाय dx इज इक्वल्स टू 5 इंटू साइन ऑफ 2x इंटू e टू द पॉवर 3 साइन स्क्वेअर x मायनस 2 कॉस स्क्वेअर x हे झाले याचं फायनल आन्सर. किती नंबरचा क्वेश्चन होता 9 नंबरचा क्वेश्चन होता हा आता 9 नंबरचा क्वेश्चन. पहा आपले 9 क्वेश्चन खतम झाले आणि या पूर्ण क्वेश्चन मध्ये एक्सरसाइज 1.1 मधल्या दुसऱ्या क्वेश्चन मध्ये टोटल नंबर्स ऑफ क्वेश्चन आहेत पूर्ण 18 म्हणजे 18 क्वेश्चन आहेत त्यातले आपण हाफ केले हाफ आपण समोरच्या लेक्चर मध्ये करू समोरच्या व्हिडिओ मध्ये करू. तर आजच्यासाठी एवढंच भेटू आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये. भारत माता की जय.